सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील आता आपल्या बरोबर आहेत. बापू, काय सांगताल की मराठी माणसाच्या हितासाठी दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत? सध्या राजसाहेब उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या चर्चा चालू आहेत. राजकारणाच्या ही दोघंही सध्याच्या काळात मूर्त्या नावत बसलेल्या आहेत. ती कोण ह्या नावातनं त्यात गेला आणि त्या नावातनं ह्यात गेला तरी नावा बोडायच्या काही थांबणार नाही. त्यांचं राजकीय उत्थान अजिबात होणार नाही. परंतु हे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी कुठेतरी नातेवाईकांची मदत केली, ते नातेवाईक मध्यस्थी करतायत. सध्या यांना मध्यस्थी करण्यासारखे शिवसेनेत ज्येष्ठ लोक कोण राहिलेले नाहीत. त्यामुळे शेवटी आता नातेवाईकांच्या आधारावर यावं लागलेलं आहे. दोन्ही बंधू जर एकत्र येत असतील तर ठाकरेचा ब्रँड टिकेल. त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेब जरी त्यांच्याबरोबर असावेत असं गजानन कीर्तीकर म्हणतात. ते बी शिंदे गटाचे नेते. कीर्तीकरांचं सध्या वय झालेलं आहे, त्यामुळे त्यांना मुळात लक्षात येत नाही. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून उद्धव साहेबांनी फारकत घेतल्यामुळं शिंदे साहेबांना वेगळी भूमिका घ्यावी लागली. 40 आमदारांना वेगळी भूमिका घ्यावी लागली. नैसर्गिक आमचा मित्र पक्ष हा भारतीय जनता पार्टी आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी बरोबरच या पुढे मैत्रीपूर्ण राहून महाराष्ट्राच्या राजकारणात जनतेची सेवा करणार आहे. काल नितेश राणेने देखील खरं तर एक शिंदे गटाला डवचलेलं आहे की भाजपचा जो मुख्यमंत्री ते बाप म्हणून तुमचा बसलेला, असा काहीतरी उल्लेख केला. फडणवीस साहेब, शिंदे साहेब, अजितदादा हे राम लक्ष्मण भरत अशा जो भावाभावासारख्या जोड्या आहेत. त्या महाराष्ट्राचा बाप एकच आहे, ती महाराष्ट्राची जनता आहे. नितेश राणे भाषणामधून जे काही वक्तव्य करतात ते निलेश राणेंना देखील पटलं नव्हतं. त्यांनी काल ट्विट केलं होतं की आपण कुणाशी बोलतोय, आपण महायुतीमध्ये आहोत, असं दोघा भावामध्ये देखील आता वाद चालू झालेला आहे. त्या दोघा भावात सूर्य खाली ढासळं, परंतु वाद होऊ शकत नाही. राणे कुटुंबात मी वावरलेला आहे, त्या कुटुंबातला मी एक घटक असल्यासारखा आहे. या दोन भावाचं एकामेकावर प्रचंड प्रेम आहे. एखाद्या विधानावर दिलेला निलेश साहेब थोरले आहेत, त्यामुळे सल्ला असला तरी तो काय नितेश राणे नाही, फार राग यायचं काही कारण नाही. अमोल मिटकरींनी देखील एक वक्तव्य केलं की दोन बहीण भाऊ आषाढी एकादशी पर्यंत एकत्र येतील. खरं तर ह्याला उशीर झालेला आहे. पवार साहेबांचा ज्येष्ठत्व मान्य करून अजितदादा, सुप्रिया सुळेताईंनी एकत्र यावं आणि या देशाच्या चाललेल्या गतिमान प्रगतीच्या राजकारणात मोदी साहेबांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून देशाला त्यांची चांगली सेवा द्यावी, ही आमची मुळात पहिल्यापासून धारणा आहे, भावना आहे. पण तुम्ही दोन भाऊ जर एकत्र आले, म्हणजे उद्धव ठाकरे असतील किंवा राज ठाकरे, तर काय काय महाराष्ट्राला काय फरक पडेल काय? हे मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी एकत्र बिकत्र सगळी सोंगण उग गोंडच नावं घेतलेली आहे. ती महानगरपालिकेमुळे एकत्र ये लागलेली आहे. ती या मराठी माणसाने छत्रपती संभाजी महाराजांच्या वधापासून या मावळ्यांनी महाराष्ट्राचं वैभव तसं टिकवलेलं आहे. ते आज टिकलेलं आहे. आणि स्वातंत्र्यानंतर स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई, राजा रामबापू पाटील, नरेंद्र तिडके, शंकररावजी चव्हाण साहेब, बाळासाहेब विखे पाटील साहेब, किती महान, एवढी हिमालयासारखी माणसं मोठी याने या महाराष्ट्र माणसांची सेवा केली ना. आज मी तिला देवेंद्रजी फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार या महाराष्ट्राची निश्चितपणाने चांगली सेवा करते, मराठी माणसाला जपतेत. म्हणूनच एवढं प्रचंड मोठं बहुमत या राज्यातल्या जनतेनं विधानसभेला दिलेलं आहे. तुम्ही खरं तर शिवसेनेत देखील काम केलेलं आहे, काँग्रेसमध्ये केलेलं आहे, सगळ्या पक्षात तुम्ही आला, पण दोन भाऊ एकत्र असं तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? व्यक्तिगत मुळात मला असं वाटतं की ह्या दोन भावांनी त्याच वेळी भांडण करायला नको होतं. त्यावेळी झालेला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना आत्मक्लेश आता एकत्र येऊन ही काय भरून काढणार नाही. ती बाळासाहेब ठाकरेंना घरातल्या भांडणाचं भोगायला लागले, ते भोगावं लागलं. ते आज स्वर्गात निघून गेले. तुम्ही एक झाला आणि दोन झाला. आता बाळासाहेब ठाकरे साहेबांसाठी काय फरक पडत नाही. दिनू मोर्या प्रकरणात आपण बैलांच्यावरती छापा पाडला होता, मात्र काल नितेश राणेंनी वक्तव्य केले की ह्या प्रकरणाच्या संदर्भात धरून उद्धव ठाकरेंचा मुलगा देखील जेलवारी करू शकतो. जर ह्या तपासणीमध्ये कुठंतरी आदित्य ठाकरेंचा जर असं काही दिसून आलं
तर कायद्यासमोर सगळी सारखी आहे, ती सगळ्याला समान शिक्षा आहे ती त्यांना भोगावी लागेल. जर त्यात दिसून आले नाहीत तर तो काय प्रश्न येणार नाही. सांगोल्याहून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.